दादा अरे हो, तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली। आज मी स्वामींकडे गेलो होतो। आपल्या या घरातल्या रोजच्या कुरबुरींबद्दल मी त्यांच्याशी बोललो। त्यांनी सांगितलं की तुम्ही दोघं भाऊ एकजूट राहा म्हणजे सगळं ठीक होईल। आता आपण दोघं तर एकत्र आहोतच, आता स्वामीच त्या दोघींना सद्बुद्धी देतील म्हणजे सगळं व्यवस्थित होईल। मग झालं तर अरे एवढी चांगली बातमी दिलीस, तुला आता गोड गोड पेढा देतो। हा पेढा घे आणि बघ, हा असाच नाही खायचा, असा एक एक पेढा 21 जणांना वाटायचा। 21 जणांना वाटायचा? तो कशासाठी? अरे म्हणजे स्वामींची कृपा होईल आपल्यावर, स्वामींचा प्रसाद आहे ना हा। अच्छा, हे कोणी ठरवलं? स्वामींनी स्वतः सांगितलं? नाही रे। मग कोणाच्या डोक्यातून ही तद्दन भिकार कल्पना निघाली? ते काही मला माहित नाही। माझा मित्र श्याम भेटला होता मला, त्याने हा पेढा दिला आणि मला सगळं सांगितलं। आणि कुणी काही सांगितलं की आपण ते ऐकावं या मताचं तर मी आहे। आणि स्वामींच्या बाबतीत असेल तर ऐकावंच ऐकावं। अरे आपण स्वामींचे भक्त आहोत ना। अरे मी तेच म्हणत होतो। अरे आपण स्वामींचे भक्त आहोत असा अपसमज जर स्वामींबद्दल कोणी पसरवत असेल तर आपण त्याला अडवलं पाहिजे। मला ते पटत नाही, ते मी करणार नाही। अरे पण का? पेढे वाटण्यामुळे कसला त्रास होतोय तुला? काय फरक पडतोय सांग ना। उगाच कशाला संकट ओढून घ्यायचं? हे बघ, आपण त्यात अडकणं आणि दुसऱ्याला त्यात अडकवणं हे मला पटत नाही, एवढंच मला कळतं। आणि माझं ऐक, तूही या फंद्यात पडू नकोस। अरे स्वामींची कृपा होणं काही इतकं सोपं नाहीये। आणि पेढे वाटले नाही तर ते काय कोणावर रागही धरणार नाही। मी तुला पेढा दिला आणि काय सांगायचं ते सांगितलं। तुझं भलं व्हावं असंच वाटतंय मला। हा, आता तुझ्या वागण्यामुळे जर काही वाईट परिणाम झाला तर माझ्याकडे येऊ नकोस। अरे दादा, तसं काही होणार नाही। स्वामी आहेत ना, ते सांभाळून घेतील, तू चिंता करू नको। आणि या गोष्टीत किती तथ्य आहे ते तपासून पाहूच की आपण। कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे ना हे तुला कळेलच। आणि माझी खात्री आहे की या बाबतीत तुला हारच मानावी लागणार आणि तेव्हाच तुझ्या डोक्यातलं एक खूळ जाईल। तुम्ही आपलं नेहमी आजारीपणाचं नाटक करणार आणि त्याला आम्ही बळी पडायचं का? म्हणून इतके दिवस जे चाललंय ना ते बास झालं आता। काम टाळताना तुम्हाला खोटं बोलताना लाज नाही वाटत? पण आता असं करायला मी त्यांना या घरात राहूच देणार नाही। हाकलून देणारे त्यांना आणि पादुका आमच्याकडेच ठेव। कारण काही झालं तरी आम्ही मोठे आहोत, तो मान आमचाच आहे। पण केवळ मी म्हणते म्हणून दोघं भाऊ काही वेगळे होणार नाहीत। अशी काहीतरी खेळी करायला हवी त्या दोघांमध्ये भांडण होईल आणि मग दोघं आपसूकच वेगळे नाही माझ्या त्या गोट्या नाही मी नाही देणार तुला त्या गोट्या। बरं तुला गोट्या हव्यात ना? अरे 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 वहिनी, तुम्ही राघवला का मारलं? अगं तुझाच पोरगा माझ्या गणेशला मारत होता म्हणून राघवला मारायचं? हे तुम्ही बरोबर नाही केलं। तू मला शहाणपणा शिकवू नकोस। स्वतःच्या कार्ट्याकडे बघ आधी, त्याला दम दे। ओ कार्टा काय? त्याचं नाव राघव आहे। असे पण त्याची लक्षणं बघा आधी। मोठ्या भावाला मारतोय तो। अरे काय चाललंय काय? अहो हा राघव चक्क आपल्या गणेशला मारत होता म्हणून मी त्याला चांगली समजवायला गेले तर ही सीमा दातोड खाऊन माझ्या संघावर धावून आली। वहिनी अहो किती खोटं बोलताय? तुम्ही राघवला मारलं आणि? हो मारलं। हो पण का मारलं तेच विचारते मी। कारण त्यांनी गणेशच्या गोट्या घेतल्या होत्या आणि वर तो त्यालाच मारत होता। मंगेश, तुझ्या राघवला समजाव जरा, त्याला सांग नीट, हिनं काय त्याला मुद्दाम मारलेलं नाहीये। काय राघव, मला सांग तू काय केलं? बाबा, मारायला सुरुवात गणेशनेच केली। हा खेळात हरला म्हणून मी याला माझ्या गोट्या मागितल्या तर हा मला मारायलाच आला म्हणून मी त्याला मारलं। पाहिलात वहिनी, नीट माहिती न करून घेता तुम्ही माझ्या मुलाच्या अंगावर हात उगारलात। अरे खबरदार माझ्या मुलाच्या अंगावर हात लावा तर मी पण। मंगेश
मंगेश बास पुरे आता. तू वहिनीची माफी मागणारच की नाही? नाही, मी माफी मागणार नाही. अरे त्यांनी विनाकारण माझ्या राघवला मारलं. अरे किती रडतोय तो. आणि तू सांगतो त्यांची माफी माग. मी त्यांची माफी मागणार नाही. ठीक आहे, तू लक्षात ठेव आता. चल ग. पेढ्यांच्या वाटपाची साखळी सुरू आहे. तर हा मंगेश सोडला ना तर इतर सगळे कसं इमाने इतपारे पेढे वाटतायत. कुणी याच्यासारख्या शंका कुशंका नाही काढत. मंगेशने ही साखळी तोडली, पेढे वाटले नाहीत म्हणून तर घरात असा कलह झाला नसेल. तसंच झालं असणार. आजवर अनेक वेळा या घरात भांडण झालं, पण मग आजच हे विकोपाला का जावं? आजच मंगेश इतका का भितरावा? त्याचं कारण स्वामींचा कोप झालाय आमच्या घरावर. तरी मंगेशला सांगत होतो पण नाही ऐकलं त्यानं. त्याला समजवायला हवं. समजवायलाच हवं. बघितलं ना दोघं कसं फटाफटा बोलत होते ते. अहो आपण आपल्या मोठ्या भावाशी आणि वहिनीशी काय बोलतोय याचं सुद्धा भान नव्हतं त्यांना. अहो माझ्याबद्दल तर सोडाच, पण तुमच्याबद्दल सुद्धा भाऊजींच्या मनात जरा सुद्धा आदर नाहीये. नाहीतर तुमच्याशी वागले असते का असे ते? मंगेश असं वागेल ना असं अजिबात वाटलं नव्हतं मला. आता आजपर्यंत लहान भाऊ म्हणून किती प्रेमानं वागवलं त्याला मी. चांगली परतफेड केली त्याने आज. अहो मी म्हणते ना तेच खरंय. अहो माझ्याबद्दल तर सोडाच, पण मोठा भाऊ म्हणून तुमच्याबद्दल सुद्धा जरा सुद्धा आदर नाहीये भाऊजींच्या मनात. नाहीतर ते तुमच्याशी असं वागले असते का? आज मंगेशचा अवतार मला जरा वेगळाच वाटला. असं का वागला असेल का तो? आत्ता कुठे लक्षात येते तुमच्या? अहो पण इतके दिवस मी सांगत होते तेव्हा विश्वास बसला नाही तुमचा. तेव्हा मात्र मलाच दोष देत राहिलात. अहो पण ते माझ्यावर आणि गणेशवर किती नाही ते आरोप करत होते बघितलेत ना. अहो म्हणे मी खोटारडी काय, आपला गणेश काय, तर म्हणे मारकुटा. आणि हे आणि त्यांचं कुटुंब अगदी धुतल्या तांदळासारखं आणि आपण मात्र खडे. अहो आज नाही, नेहमी असंच वागतात ते. पण तुम्ही पडलात भोळे साम. तुमच्या कुठे लक्षात येतंय? अहो आज टोकालाच गेले म्हणून तुम्हाला कळलं तरी. पण तुम्हाला सांगते, अहो तुम्ही घरात नसताना भाऊजी आतापर्यंत काय काय घालून पडून बोललेत मला. पण आजवर एका शब्दाने सांगितलं नाही तुम्हाला कधी. अहो तोंड दाबून बुक्यांचा मार सहन केलाय मी. किती म्हणून अपमान सहन करायचा मी. म्हणूनच तुम्हाला मागच्याच वेळी सांगत होते की वेगळे राहा. विनाश काले विपरीत बुद्धी. अगं नीले ही अवदासा का ठेवली आहे तुला? स्वतःच्या संसाराला हरता बाजतेस. अगं चांगलं एकत्र सुखी कुटुंब का त्यात फूट पाडतेस? का विभक्त होऊ घालतेस त्यांना? स्वामी अहो कुणाबद्दल बोलताय आपण? अरे ती माधवची बायको नीला आपल्या घराची वैरीण झालीये. सोळ्या, अरे घर जोडून ठेवणं किंवा ते तोडणं हे पुरुषापेक्षा स्त्रीच्या हातात जास्त असतं. त्यांनाच घराच्या बाहेर काढू. असंच करूयात. त्यांना घराबाहेर हाकलून देऊयात. म्हणजे सगळं काही ठीक होईल. आणि मग आपण दोघं राजा राणी अगदी सुखाचा संसार करू. नाही ते सगळं ठीक आहे, पण काय ना घर म्हटलं एकत्र कुटुंब म्हटलं की भांडणं होणारच. लगेच टोकाला जायला नकोत. आणि आता लगेच घराबाहेर काढणं पण योग्य दिसणार नाही. जरा आतीत झालं ना मग बघूयात. नाही मारून बाहेर काढला ना तर नाव माधव नाही. ही वहिनी असं का करते ते काय कळत नाही. आज पण तिने मुद्दामून भांडण उकरून काढलंय. अगं त्या राघववरती हात उचलायची काय गरज होती?
प्रेमाने सांगितलं असतं ना समजून. हो मीही त्यांना तेच सांगत होते, पण त्या माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. पोरगा काय कार्टा काय काही म्हणत होत्या त्या. आपल्या राघवला कोणी काय बोललं तरी मला ते सहन होत नाही, आणि यांनी तर चक्क मारलं त्याला. पण तुमचाही हात उगारला गेला वहिनींवर. हो ग, ते चुकलंच माझं, पण माझा स्वतःवरच ताबा नाही राहिला. असं व्हायला नको होतं, पण झालं. अगं आणि आज दादाही किती चिडला होता. वहिनीला 4 गोष्टी सांगायच्या सोडून तो माझ्यावरच चिडला. आज पहिल्यांदाच भांडलो ग आम्ही. अगं लहानपणी कधी आमच्यात भांडणं झाल्याचं आठवत नाही आम्हाला, त्यामुळेच खूप वाईट वाटते. पण इलाज नाही. इलाज आहे. तो कोणता? आपण वेगळं होण्याचा. आपण या घरात राहिलो तर वहिनी काही ना काही कारण काढून नेहमी त्रास देत राहणार. यात राघवही भरडला जाणार. म्हणून सांगते, आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपल्याला वेगळं राहायला हवं. नाही सीमा, अजून ती वेळ आलेली नाहीये, पण कदाचित ती वेळ लवकरच येईल असं वाटतंय. स्वामी, आज अगदी हद्द झाली हो. आज आमच्या घरात मोठं भांडण झालंय, आणि खेदाची बाब म्हणजे बायकाच नाही तर आम्ही दोघं भाऊ देखील त्यात सामील होतो. यापूर्वी स्वामी असं कधीच झालं नव्हतं. हे असं का होतंय स्वामी? आमच्या घरातले वाद तर वाढतच चालले. तो तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. तुम्ही दोघेही त्यात पडलात. अरे घरातल्या बायकांच्या भांडणात पुरुष पडले की हे कलह असेच वाढत जातात. त्यासाठी डोकं शांत ठेवा, एकमेकांवर विश्वास ठेवा, अपने गुस्से पे काबू पालो. भावा भावातलं नातं बिघडू देऊ नका. बायकांच्या आहारी जाऊ नका. अलिप्त राहा त्यापासून. स्वामी, तुम्ही म्हणताय ते खरंय, पण आज वहिनींनी कहरच केलाय आणि दादानीही तिचीच बाजू घेतली आणि माझाही ताबा सुटला. मला राग आवरता नाही आला. अरे हेच म्हणतो आम्ही. आपल्या रागावर ताबा ठेवा. राग हा भांडण रूपी अग्नीत इंधनाचं काम करतो. अशा वेळी नमतं घेण्याची आवश्यकता असते. कुणीतरी एकाने नमतं घ्यायचं. तुम्ही दोघेही भाऊ विचारी आहात, समजूतदार आहात. तोच समजूतदारपणा इथेही दाखवा. मन मोठं करा. मी तुला आधीच सावध केलं होतं. तू सावधगिरी बाळगायला पाहिजे होतीस. हो स्वामी, रागाच्या भरात मी सगळं विसरून गेलो होतो, पण आता मी चुकणार नाही. मी दादालाही सांगेन आणि आमच्यात आता वितुष्टही येऊ देणार नाही. गुन्ह्या गोविंदाने नांदू आम्ही. स्वामी, मी आपल्यासाठी ही मधुर व रसाळ आंबे आणले, त्याचा आपण स्वीकार करावा. सोळ्या, आज आपण आंबे खाऊया. जा, हे आंबे धुवून आण. राघवा, हे आंबे जरा घेऊन जा आणि स्वच्छ धुवून घेऊन ये. हो. काय चाललंय बाईसाहेबांचं? पापड केलेत वाटतं. मी सुकूच देणार नाही. ओले पापड चवीला फार छान लागतात. मी तुला या घरात राहूच देणार नाही. वहिनी, अहो काय केलं ते? चक्कर काय गं? अगं, मला इतकी जोराची चक्कर आली म्हणून सांगू ग, म्हणून चुकून झालं ग. मला नाही वाटत तसं. काय ग, तू स्वतःला काय सत्याचा अवतार समजतेस का ग? जेव्हा बघावं तेव्हा माझ्यावरच खोटे आरोप करत असतेस. ते सांगितलं ना एकदा, चुकून झालं. तुमच्यामुळे माझी मेहनत वाया गेली. तुम्ही चुकून नाही, मुद्दामून केलं. तुम्हाला इतक्या जवळून पाणी घेऊन जायची काही गरज नव्हती. काय ग, आजकाल बघते मी फार चुरू चालायला लागली तुझी जीभ. सारखे माझ्यावर आरोप करत असतेस. ते कधी खोटारडी काय, निर्लज्ज काय, काय चाललंय काय तुझं? तुम्ही जे करतात तेच मी बोलते. हो, वहिनी, जिभेवर लगाम घाला आधी. मला काय लगाम घालायला
सांगतेस? काय बोलले का असं मी तुला? लगेच लागतं वाटतं आजकाल तुझ्या मनाला. प्रत्येक वेळेचं आहे तुमचं हे सारखं. काय प्रत्येक वेळेला? मला काही वेळ लागलाय? दरवेळेला माझ्याच चुका बरे दिसतात तुला? अहो माझी सगळी मेहनत तुम्ही वाया घालवलीत. दादा मला माफ करा दादा. मी वहिनीवर हात उगारायला नको होता. मी जरा जास्तच रागावलो तुझ्यावर, मलाही माफ कर. पण दादा आता आपण एक ठरवू, काही झालं तरी आपण भांडायचं नाही. अरे झाल्या प्रसंगाचा मला खूप त्रास झाला आणि तो तुलाही झालाय मला कळतंय. आपल्या दादाला अगदी बरोबर ओळखतोस तू. बरं आता तू आलास कुठून? अरे स्वामींकडून आलो. काल भांडण झाल्यापासून एकच विचार माझ्या मनात होता, मी दादाशी भांडलो, योग्य नाही केलं, म्हणून मी स्वामींकडे गेलो. ते म्हणाले बायकांच्या भांडणात पडू नका, मन मोठं करा, समजूतदारीने वागा आणि नमतं घ्या. आपली चूक झाली, पण जे आजवर कधीही झालं नव्हतं ते आजच का झालं माहितीये का? कारण तू पेढ्यांची साखळी मोडलीस म्हणून हे असं झालंय. अरे दादा, पेढे न वाटण्याचा आणि आपल्या भांडणाचा काय संबंध? मला नाही पटत आहे. हे बघ, आज नाही तर उद्या पटेल तुला. बरं आता या विषयावर इथं रस्त्यात चर्चा नको, आपण घरी जाऊ. चल. स्वामी स्वामी हो, कुठे होता तुम्ही? तुम्हाला शोधून शोधून थकलो आम्ही. अहो नैवेद्याची वेळ झाली आहे तुमच्या. चला. आणि हे काय, हे उपरण असं चिखलाने कसं मागतात? चिखलात लोळत होतो आम्ही, त्यामुळे हे उपरण मळलं. अरे एका म्हशीच्या पोटाला जखम झाली होती, ती जखम स्वच्छ केली आम्ही, झाडपाला लावला त्याला, त्याच्यामुळे हे उपरण मळलंय, थोडस खराब झालंय. जा नदीवर जाऊन धुवून ये स्वच्छ, एकही डाग राहतं का म्हणे. जा. राघवा, हे उपरण घे आणि स्वच्छ धुवून आण. हो. बरं, एकही चिखलाचा डाग राहता का म्हणे. हा, तोपर्यंत स्वामी मी आपल्या नैवेद्याची तयारी करतो. स्वामी, हा चोळप्पा लहानसहान कामं का टाळतोय? फार साधा आणि सरळ आहे आमचा चोळप्पा, पण अजूनही त्याच्या स्वभावात काही उणीवा राहून गेले आहेत. त्या उणीवाच त्याच्या उद्धाराच्या आड येत आहे. आम्ही त्या उणीवा दूर करूच. चोळप्पा असं वागतो त्याला काही कारण आहे. पूर्वायुष्यात हा चोळप्पा गर्भश्रीमंत होता. नोकर चाकर होते त्याच्या दिमतीला. त्याच्या 4-5 पिढ्या अशा श्रीमंतीतच लोळल्या आहेत. त्यामुळे अनुवंशिकतेने काही गुण त्याच्या स्वभावात राहून गेले. अहमता हा एक गुण. चोळप्पाच्या स्वभावातला हा अहमतेचा कंगोरा आम्ही दूर करूच नव्हे, त्याला आम्ही सुरुवातही केली आहे.